मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चामध्ये आमदार रवी राणा यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे। मात्र मंत्रिपदाबाबत बोलताना राणा यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे। माझ्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। मला मंत्री बनवलं का नाही बनवलं काय मला त्याची पर्वा नाही आहे। माझ्या जनतेचे प्रश्न, माझ्या जिल्ह्याचे, राज्याचे जे प्रश्न असतात, एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने जमिनीवर राहून काम करतात, तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, आज कर्जमाफीच्या विषयी शेतकऱ्यांसाठी जो शब्द दिला तो त्यांनी पाडला। बँकेचं भलं न करता थेट शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे हा विचार करणारा राज्यामध्ये पहिला मुख्यमंत्री आहे। त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, की ज्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे असा निर्णय घेतला। आणि मला असं वाटतं की आज राज्यामध्ये एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री काम करत आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहे। आमच्या सगळ्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत आहे। आणि विशेष म्हणजे विदर्भाचा आमदार मुख्यमंत्री आहे राज्याचा, याच्यापेक्षा मोठा गर्व काय। विदर्भामध्ये आमदार म्हणून ते निवडून येतात आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्याला न्याय देतात। तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला मंत्रिपद मिळो किंवा नाही मिळो त्याची मी पर्वा करत नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत राहील। अनेक ठिकाणी जनतेची इच्छा असते रवी राणा मंत्री झाले पाहिजे। या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू मंत्री झाले, यशोमतीताई मंत्री झाल्या, प्रवीण पोटे मंत्री झाले, डॉक्टर बोंडे मंत्री झाले। आज या जिल्ह्यामध्ये एक सिनियर आमदार म्हणून जेव्हा मी काम करतो तर त्या मंत्रालयामध्ये, त्या राज्यामध्ये जेव्हा काम करताना ज्या कामाचा अनुभव आहे त्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा घेतात, राज्याचे अनेक मंत्री घेतात, अधिकारी घेतात। म्हणून त्या उद्देशानं जनतेची इच्छा आहे, जनतेच्या मनामध्ये आहे की रवी राणा मंत्री झाले पाहिजे। तो वेळेनुसार जे मुख्यमंत्री निर्णय घेईल त्या पद्धतीने करू। मंत्रिपद मिळो अथवा न मिळो, आपण जनतेसाठी आणि पक्षासाठी काम करत राहू अशी भूमिका रवी राणा यांनी मांडली आहे। आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास मुख्यमंत्री कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।